बोला. उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 3 जून 2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास गांधीधाम देवळाले गाव परिसरामध्ये फिर्यादी ऋतिक पारचे यास पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे किशोर निकम आणि राहुल निकम यांनी जुन्या भांडणाच्या वादावरनं त्याला धमकी देऊन त्याच्या दिशेने त्याला जीवे ठार मारण्याच्या दिशेने त्याच्यावर त्यांच्याकडील गावठी कट्ट्याने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याबाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा 341/2026 BNS कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हा घडल्यानंतर सदर आरोपितांचा शोध घेण्यासाठी आमच्या पोलीस स्टेशनचे DB पथके आरोपितांच्या मागावर होते. सदर आरोपितांना पकडण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच DCP श्री किशोर काळे सर तसेच ACP संगीता निकम मॅडम यांनी आम्हाला त्याबाबत आदेशित केलेले होते. यावरून आमच्या DB पथकाने सदर आरोपितांचा पुणे तसेच अहिल्यानगर भागामध्ये कंटिन्यू शोध घेतला असता सदरचा जो मुख्य आरोपी होता कृष्णा निकम तो आज सकाळी पहाटे शिर्डी परिसरातून मिळून आला. त्याच्याकडे त्याने ज्या वेपनमधनं फायर केलं होतं ते सुद्धा आम्हाला त्याच्या ताब्यातून मिळालेले आहे. सदर आरोपीस आम्ही अटक केलेली आहे. सर नेमकं कारण काय होतं एवढे त्या दोघांचं फिर्यादी आणि जे आरोपी आहेत त्यांचा जुना भांडणाचा वाद होता. किरकोळ भांडणं होत राहायचे त्यांचे, त्यावरून सदरची घटना घडलेली होती. या आरोपीवर काही गुन्हे का रेकॉर्डवरच आहे का? हो, सदर आरोपीवर उपनगर पोलीस स्टेशन येथे 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.